नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ताच आपण साबुदाणा वडा केला विदाऊट बटाटा, पोटॅटो न वापरता. आता त्याच व्हिडिओमध्ये दुसरी रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे रताळ्याचा म्हणजेच स्वीट पोटॅटोचा शिरा. या स्वीट पोटॅटोचा शिरा करण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. रताळी साल काढून शिजवून घेतलेली आहेत, बॉईल करून घेतलेली आहेत. ती मिक्सरवर फिरवायची नाही आहे, तर स्मॅचनी त्याचा लगदा करायचा आहे, स्मॅच करायचे आहेत ते. आणि दुसरं साहित्य म्हणजे घेतलेलं आहे साखर, थोडीशी साखर, वेलची आणि थोडीशी साखर अशी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे, आणि साजूक तूप. बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण करणार आहोत रताळ्याचा स्वीट पोटॅटोचा शिरा. आता आपण गॅस ऑन करून कढई तापायला ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये तूप टाकणार आहोत थोडंसं. हे बघा 1 टेबलस्पून तूप घेतलं आपण. आता ते तापल्यानंतर पुढची प्रोसिजर करणार आहोत. साजूक तूप घातलेलं आपलं तापलेलं आहे की नाही आपण चेक करूया. तापलेलं आहे साजूक तूप. आता यामध्ये स्मॅच केलेलं हे लगदा केलेलं रताळ स्वीट पोटॅटो आता आपण तुपामध्ये टाकणार आहोत. तुपात परतूया आपण तो. तुपाचे चांगले साजूक तुपात केल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा आपण शिरा करतोय, कमी वेळात पण चविष्ट, खूप टेस्टी असा आपला शिरा होणार आहे. साजूक तूप आणि वेलचीचा स्वाद त्याच्यात असल्यामुळे खूप टेस्टी लागतो हा शिरा. स्वीट पोटॅटो टाकून परतल्यानंतर त्यात आपण जाडी साखर आहे ती टाकणार आहोत. ज्यांना साखर खायची नसेल त्याने गूळ टाकला तरी चालेल. याच्यामध्ये मी साखर वापरलेली आहे. आणि आपलं रताळ किती गोड आहे त्या प्रमाणात आपण ही साखर त्याच्यामध्ये घेणार आहोत. साखर टाकलेली आहे. आता याच्यामध्येच वेलची पण टाकणार आहोत, जी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली होती. तुम्हाला दिसत असेल मिक्सरवर वेलची आणि साखर फिरवून घेतली होती, ती आपण याच्यामध्ये घातलेली आहे. आता हे सगळं छानसं मिक्स करणार आहोत. बघा वास तर इतका छान येतोय, खूप सुगंध पसरलाय अगदी ह्या शिऱ्याचा. रताळ्याच्या शिऱ्याचा वास खूप छान येतोय. साजूक तुपात केल्यामुळे त्याचा अगदी चविष्ट आणि टेस्टी झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये दिसतोय पण किती छान मस्तच झालेला आहे आपला हा शिरा. आता आपण खाण्यासाठी तो सर्व करणार आहोत. खूप छान झालाय शिरा आपला हा. आज महाशिवरात्री स्पेशल म्हणून आपण हे 2 पदार्थ केलेले आहेत. उपवासाला चालणार, एक तिखट आणि गोड असं. आता बघा सुरुवातीला आपण केला साबुदाणा वडा. हे साबुदाणा वडे आपले तयार आहेत. आणि दुसरा पदार्थ केला तो म्हणजे रताळ्याचा शिरा. रताळ्याचा शिरा हा आपला तयार आहे खाण्यासाठी. आणि साबुदाणा वडेही तयार आहेत. एकाच व्हिडिओमध्ये एक तिखट आणि गोड असे 2 पदार्थ झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.